नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नित्यनेमाने घडतो, पण आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. आणि तो विषय म्हणजे गृहीत धरणं. आपण समोरच्याच्या मनामध्ये काय आहे ते त्याला न विचारताच आपलंच आपण ठरवून टाकतो आणि मग सुरू होतो तो गोंधळ. गृहीत धरणं म्हणजे नेमकं काय? मी दोन छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट एका गोड मुलीची. ती शाळेतनं घरी आली एकदम खुशीमध्ये, का तर शाळेची सहल जाणार होती. हातात फॉर्म होता, बाबांची सही घ्यायची होती. ती बाबांची वाट बघत बसली. संध्याकाळी बाबा आले, पण आज बाबांचा अवतार काही वेगळाच होता. कुणीतरी त्यांच्या नवीन कोऱ्या गाडीवर स्क्रॅच पाडला होता. अर्थात बाबा वैतागलेले होते, चिडलेले होते. हे बघून त्या मुलीने काय केलं, तिने मनातच ठरवलं, बाबा खूप चिडले, ते काही सही करणार नाहीयेत. बिचारी गुपचूप झोपली. सकाळी काही न खाता शाळेला निघून गेली. पण दुपारी शाळेतून येताना मात्र ती आनंदाने उड्या मारत होती. कारण काय, तर तिच्या बॅगेमध्ये सही केलेला फॉर्म होता. घरी आल्यावर बाबांनी तिला विचारलं, अगं तू काल का नाही सांगितलंस मला त्या फॉर्म बद्दल? ती म्हणाली, बाबा मला असं वाटलं की तुम्ही इतके चिडलेले होतात, नाही सही करणार. बघा मंडळी, इथे काय झालं, त्या मुलीने बाबांना गृहीत धरलं. बऱ्याचदा आपण सुद्धा नात्यामध्ये असंच करतो ना. म्हणजे त्यांना हे आवडणार नाही किंवा त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, एकदा विचारून तर बघा ना. दुसरी गोष्ट, जॉन नावाचा एक फोटोग्राफर होता. त्याला न्यूज चॅनलने सांगितलं की विमानतळावर तुझ्यासाठी एक विमान तयार असेल. जॉन विमानतळावर पोहोचला. त्याला एक विमान दिसलं. तो धाडकन आतमध्ये शिरला आणि पायलटला म्हणाला, चला उडवा विमान. पायलटने विमान हवेत झेपावलं. हवेत गेल्यानंतर जॉन ओरडला, अरे अरे पायलट भाऊ, विमान थोडं खाली घे, मला ना त्या डोंगरावरच्या आगीचे फोटो काढायचे. पायलट गोंधळला. त्याने विचारलं, फोटो? पण का? जॉन म्हणाला, अरे मी न्यूज चॅनलचा फोटोग्राफर आहे. हे ऐकल्यानंतर मात्र पायलटचा चेहरा पांढरा फटक पडला. तो हळूच म्हणाला, अरे देवा, म्हणजे तू माझा फ्लाइंग इन्स्ट्रक्टर नाहीस? विचार करा मंडळी, दोघांनी एकमेकांना गृहीत धरलं होतं आणि विमान हवेत गेलं. अशा या गृहीत धरण्यामुळे कधी कधी मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो. मंडळी, या गोष्टीतून एकच शिकण्यासारखं आहे, लाईफ इज शॉर्ट, ऑलवेज आस्क, नेव्हर अज्युम. मनातल्या मनात विचार करण्यापेक्षा, दुसऱ्याबद्दल मत बनवण्यापेक्षा समोरच्याला स्पष्ट विचारणं केव्हाही चांगलं. धन्यवाद.